नमस्कार मित्रांनो, डायरेक्ट तुमचं धुक्यात स्वागत करतोय. तू माझे हे टक्कल बघून अंदाज लावू शकत असेल की हे पाऊस नाही आहे, हा घाम आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या गड किल्ला मोहीममध्ये. आपला आज 12वा किल्ला आहे आणि आपण आज आलो आहोत रतनगडला, म्हणजे जी संधान व्हॅलीच्या जवळ जो किल्ला आहे आणि जी नेमकंच रील व्हायरल झाली. ती रील बघून नाही आलोय आम्ही येणारच होतो इकडे. तर काही सिनेमॅटिक शॉट्स असतील, कसे वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉगची सुरुवात आहे, अजून भरपूर काही दाखवायचं बाकी आहे. असं गड किल्ल्यांवर आल्यावर कळतं की आपले पूर्वज काय होते. आपण जो हिंदू धर्मात आपण माझाने गर्वाने राहतो ना, तो कोणत्या लोकांनी सांभाळला होता आणि कशा परिस्थितीत सांभाळला गेला होता. जर ते महान माणसं आपले पूर्वज नसते किंवा त्यांनी आपल्या धर्माचं रक्षण नसतं केलं ना, तर भरपूर आपल्याला सोसावं लागलं असतं. आणि आज हिंदू म्हणून मला नाही वाटत आपण आयुष्य जगत असतो, काहीतरीच आयुष्य जगत असतो, कोणाच तरी हमाली करत असतो. त्यामुळे गड किल्ल्यांवर आल्यावर एकदा तरी महाराजांचं नमन केलं पाहिजे, आठवलं पाहिजे आणि त्या सगळ्या मावळ्यांना आठवलं पाहिजे ज्यांनी आपल्यासाठी जीवाचं बलिदान केलंय. मी असं आहे ना, व्लॉगमध्ये बोलत असलं का की पोरगीले बोलत असते मध्ये मध्ये. बोल का, आता काहीतरी माहिती सांगत होते. बोल बोल. आता मुकी झाली. कसं वाटतं प्रथमेश? तर घरी माझ्या आयुष्यात काही नाही. हे बघा, ही मुलगी ती. मी बोलत असलो का, ब्लॉग काढत असलो का भरपूर बडबड करते. सांग आता काय सांगत होता. मी असं बोलत होती की आपण कुठेतरी जगायला कमी पडतोय. एवढं सुंदर निसर्ग दिलेला आहे आपल्याला, आपण तो बघायचं सोडून क्लबला जातोय, पार्टीज करतोय, दारू पितोय, बाकी गोष्टींमध्ये बिझी आहे आणि हे सगळं बघायचं विसरून जातोय. आणि आपण अजून नेचरकडून एक्सपेक्ट करतोय की त्याने अजून आपल्याला छान छान गोष्टी द्यायला पाहिजे, पण आपणच खराब करतोय. बरोबर आहे. पटलं असेल तर लाईक कर. बाय गाईज. बाय नाही, अजून भरपूर ब्लॉग बाकी. 2 मिनिटात. आणि माझा भाऊ पण वर चढलाय. आम्हाला 20% वाटलं होतं भाऊ काय चढत नाही, पण मग काकांना वाटलं होतं. हा, आमच्या सोबत जे गाईड आहेत त्यांना सुद्धा वाटलं होतं. बोलले होते याच्याकडून शक्य नाही, याला राहू द्या खाली, तुम्हीच चलावर. पण मला काय वाटत नाही याच्याकडून होईल असं. ऐकलं का, आता माझं ऐका. आम्हाला पण वाटलं नव्हतं येईल, पण मग भाऊ चढला कसं का होईना. 90% ट्रेकला जेवढा दम नाही लागला ना, त्या पायऱ्यांना दम लागलाय. म्हणजे कमीत कमी 1.5 फुटाच्या अशा पायऱ्या आहेत. दिसायला सोप्या आहेत, भले रेलिंग असो. हा, काय म्हणतो? पायऱ्याच नाही. माय भावाला आता पायऱ्या पण दिसत नाही. इथं पायऱ्या नाही फक्त, बाकी पायऱ्या आहेत. आणि हे बघा दाढीवर पाणी कसं साचलंय, हे बघा. छान वाटतंय मित्रांनो. तुम्ही आयुष्यात नक्की ह्याच मोसममध्ये हा गड किल्ला पाहिजे. आम्ही आलोय रतनगडला, तुम्हाला पहिलेच सांगितले. अतिशय छान फिलिंग आहे, म्हणजे कॅमेऱ्यात काहीच दाखवू नाही शकत आहे, पण मग वर्ल्ड क्लास फिलिंग आहे डायरेक्ट. अरे आला तुम्ही, चला. आणि ती कपार आणि त्या पायऱ्या क्रॉस केल्यानंतर, म्हणजे कातळकोरी पायऱ्या क्रॉस केल्यानंतर इथे येतो तो त्र्यंबक दरवाजा. आणि इथे आहे बुरुज, म्हणजे चांगल्या अवस्थेत आहे. थोडाफार म्हणजे विकट अवस्था आहे, पण आहे की दाखवण्यासारखं तरी आहे काहीतरी उरलेलं. त्यानंतर इथे जे सांगितलं का पहिरेदारीसाठी जे आपले मावळे बसलेले राहायचे. आणि हीच ती खिडकी आहे की समजा इकडून कोणी काय म्हणता हल्ला केला तर वरतून सुद्धा नजर ठेवली जायची. आणि हे बघून आठवतं की युगात मांडली, म्हणजे महाराजांची जी बुद्धी होती ती समजण्या पलीकडे आजकालच्या माणसांना. त्याच्यामुळेच ते गाणं पण बनवलं गेलं. इथे येऊन खरं ठरतं ते.
हे दरवाजाची डिटेलिंग बघतायत का? म्हणजे ते गज एवढे टोकदार आहेत ना, हे बघा. हे म्हणजे किती प्रयत्न केले ना तरी बाहेरच्या साईडने ते तोडणं अशक्य आहे. आणि ते लाकूड एवढं जड आहे ना, म्हणजे ढकलायला सुद्धा भरपूर ताकद लागते. आता तर म्हणजे मला तर लागते, तेव्हाच्या काळात तर किती ताकद लागत असेल, कारण आता तर तो झिजलाय. म्हणजे तुम्ही एक लक्षात घेऊ शकता की तटबंदी आपल्या मराठा साम्राज्याची कशी होती. म्हणजे जी खिडकी दाखवली होती बघा तुम्हाला मी, ती इथून उतरायची जागा आहे. म्हणजे पूर्ण त्या पायऱ्या चढून आल्यानंतर इथं उतरायचे मावळे आणि त्या खिडकीत रक्षण करायचे. हे बघा ते ती खिडकीतून इथून उतरायच्या पायऱ्या पण दिसत असतील तुम्हाला. म्हणजे आता आपण तिथं जाऊ नाही शकत, कारण थोडीशी विकट परिस्थिती आहे, दगडं सुटू शकतं. आणि ती पूर्ण आपल्या पायऱ्या इथं त्या आपण चढून आलोय कातळकोरी पायऱ्या. इकडं आहे आपला त्र्यंबक दरवाजा आणि इथे खिडकी. मित्रांनो, तुम्हाला जे मी आता निडल सांगत होतो ना, काय दाखवू का? हे बघा, जबरदस्त. आमचे सगळे ट्रेकर्स इन्क्लुडिंग सगळे वर पोचले. हवा येते, आवाज येतोय का माहित नाही मला, पण फिलिंग डायरेक्ट एक्सप्रेस नाही करू शकत आहे, एवढी जबरदस्त फिलिंग आहे. हे बघा टक्कल माझं. बघा हे ते नेड मागच्या आठवड्यात आपण मोहनदेरीला गेलो होतो. ते नेड भयान मोठं आहे. हे छोटं आहे, पण हे पण वातावरणामुळेच तयार झालेलं आहे. जशी हवा इथे वाहते, ज्या प्रकारची हवा इथे वाहते ना, म्हणजे जो स्पीड आहे हवेला, त्या हवेमुळे हे नेड वर्षानुवर्षानंतर मोठं होतच जाईल. पार्वती पतये 1 2 3 स्टार्ट. बघितले का काय उद्योग करताय पूर्ण. म्हणजे एवढ्या निसर्गात त्यांना आणलं नाही, पण मग काही सुधारले नाही. इथं घेऊन येडे चाळे चालूच आहे. बघू शकता माझ्यासोबत किती जण आहेत. आज 2 जणांवर चालू केलेला हा ग्रुप आज 15 जणांचा ग्रुप झालाय. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. And she is the reason. मी मोठं रिझन आहे, नाही तर काय शिवाय इग्नोर करा मित्रांनो, बीप टाकून देईल मी, काय विषय नाही. पण आमच्या दोघांमुळे सगळं पॉसिबल झालंय. किती गर्व आहे का तुला? मला नाही. हा मित्रांनो, लाईक करा. हे असे साईन केलेले राहतात. म्हणजे आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. देवीचं नाव आठवत नाही मला. तुम्ही वातावरण बघू शकताय, किती भारी वातावरण आहे. असं डायरेक्ट महाबळेश्वर टाईप फिलिंग आहे. म्हणजे धुकं आहे, असे रेलिंग्स आहेत, असं थंड वातावरण आहे, छान वाटतंय. इथे कातळकोरीव टाक आहे, पाणी पण आहे त्याच्यात. पिण्यासारखं आहे का, योग्य आहे का माहीत नाही, आहे पण टाकत आहे. इथे असं मंदिर, छोटंसं मंदिर केलंय, नंदी पण आहे इथे. आणि इथे डोंगरावर रत्नादेवीचं मंदिर आहे. अशी सुबक, अशी छान, अशी मनाला अशी भावेल अशी मूर्ती आहे देवीची. आता छान दर्शन करतो आणि गड उतरला चालू करतो.
रत्नादेवीचं मंदिर व्हिजिट करून झाल्यानंतर आता बाकीचं काहीतरी बघायला नव्हतं गडावर, त्यामुळे मग आता गड उतार चालू केली. बघूयात आता. चढायला जेवढं अवघड होतं, कारण तुम्हाला चढताना तर काहीच दाखवलं नाही की ट्रेक कसा होता, किती अवघड होता, कोणाची कशी लागली. त्यामुळे आता उतरताना तुम्हाला एक एक व्ह्यू, एक एक अडचणी दाखवतो आणि कोण कोण थकतं ते पण दाखवतोच. मजा येणार आहे. आता निघू का आम्ही मग पुढे? तुझ्यासाठी थांबतोय ना भाई. तू चल, तू चल. गड उतार तर चालू केली आहे. थोडासा पॅच तुम्हाला दाखवलाच आता की कसा आहे. असा भरपूर असे 500 मीटर असेल तो पॅच. पूर्ण तो दगडांचाच पॅच आहे आणि 60-70 डिग्री असेल उतरायला. अवघड पण आहे, पण एवढा नाही. खाचे बनलेले आहेत. म्हणजे हा ट्रेक असा आहे ना की जो फर्स्ट टाईम ट्रेक करतोय त्याने इथे येऊ नये. कारण कसं आहे, थोडा मोठा पण आहे आणि थोडासा डिफिकल्ट पण आहे. त्यामुळे फर्स्ट टाईम येणाऱ्यांनी थोडासा अवॉइडच करावा. आधी 5-6 ट्रेक थोडेसे करून मग इथे यावे. आणि पावसाळ्यात थोडंसं रिस्कीच आहे इथे, कारण हे बघा डायरेक्ट थोडंसं पाऊल चुकलं तरी खाली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे स्लिपरी आहे, पावसात थोडंसं आहे रिस्की. एक गोष्ट नेमकं आत्ता आठवली. गड उतरतोय मी. जेव्हा मी भैरवगडला गेलो होतो ना, तेव्हा लय घाण हालत झाली होती. म्हणजे मला एक सजेशन असेल, जेव्हा पण तुम्ही उन्हाळ्यात ट्रेक करतात ना, तेव्हा स्वतःचा विचार आधी करा, उतरून पहिले घ्या. कारण जेव्हा आपण उतरायला लागतो आणि ऊन जे चालू होतं ना, त्यामुळे आपली बॉडी खूप एक्झॉस्ट होते. आपल्याकडे भले पाणी असो काही असो, पूर्ण डिहायड्रेट बॉडी होते आणि त्यामुळे थकवा येतो. आणि भरपूर केसेस असे झालेले आहेत की ज्यामुळे जीवितहानीसुद्धा झालेली. त्यामुळे ट्रेक उतरताना पहिले स्वतःचा विचार करा आणि मग दुसऱ्याचा. भले तुम्ही असेल ट्रेकचे हेड, पण मग सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हे पण महत्त्वाचं आहे. पण सगळ्यांना लवकर आणि नीट पोहोचवणं हे पण त्याची जिम्मेदारी असते. हाय गाईज, आम्ही आत्ता ट्रेक झाला आहे आमचा आणि आम्ही ना जेवायला आलो आहे खाली. आमचे हे गाईड होते, हे काका, आणि ह्या त्यांच्या वाईफ आहे. ह्या आमच्यासाठी जेवण बनवत आहे. काय काय बनवलंय तुम्ही आमच्यासाठी? वांगी बटाट्याची भाजी, वरण आहे, भात आहे, चपाती आहे. मस्त मस्त एकदम. आज आम्ही एकदम गावाकडचं जेवण करणार, एकदम चुलीवरचं. खूप दिवसानंतर छान वाटतंय एकदम. बाय बाय. हे बघा आर्या मॅडम मदत करतात त्यांना. कांदा कापायला घरी करतात की नाही माहिती करते. मी भाजी खूप छान बनवते. पोळी पण बनवते, पण पोळीचा माझा मॅप बनवून जातो. मला नाही वाटत ती मदत करत असेल कोणाला. इकडे मस्त चुलीवरची भाजी आणि चपात्या तयार होत आहेत. आता त्यांना अर्ध्या तासात ना आम्ही मसाला बघे आले. आता त्यांना ना मसाला मॅगीची वगैरे ऑर्डर आली आहे, तर मग मी त्यांना हेल्प करते. कारण त्यांनी आमच्यासाठी एवढं सगळं बनवलं, मग ते थोडं मला खराब वाटत होतं, मग मी त्यांना हेल्प केली. बस का की अजून कापून देऊ? आता बस झालं ब्लॉगिंग. आता माझी जिरली आज आपण पुरतं खूप झालं. आता डायरेक्ट जिरली पूर्ण अंगाची, पायाच्या नखांपासून तर वर इथपर्यंत. हिचं काय बोलणं थांबणार नाही. त्याच्यापेक्षा मी कॅमेराच बंद करतो. आउटर बघून घ्या. बाय. आणि फायनली आम्ही खाली पोहोचलो आहे. वाटलं नव्हतं एवढा वेळ लागेल. पहाटे 4:15 वाजता चालू केला होता आणि आत्ता वाजले 10:30. म्हणजे 6-6.5 तासाचा पूर्ण ट्रेक होता. जायला 4.5 किलोमीटर, यायला 4.5 किलोमीटर. पण उतरताना काय हाल होतात की ऊन खूप वाढले, त्यामुळे खूप जास्त एक्झॉस्ट होऊन जाते बॉडी. त्यामुळे आम्ही लवकर उतरण्याचा ट्राय केला होता. 8:30च्या अराऊंड चालू केला होता उतरायला. 10:30 वाजता पूर्ण उतरलो आहे, म्हणजे पटापट आलो. आम्ही 4घच पुढे आलो आहेत, अजून आमचे 11 जण मागे आहेत. देवाकडे प्रार्थना करतो की ते लवकरच यावेत आणि सुखरूप यावेत. नाही आले तरी काही घेणं नाही, मला येतीलच. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतोय? आपली सिरीज चालू आहे. आपण लगातार 12वा किल्ला आपण प्रत्येक संडे प्रत्येक किल्ला करतोय.
हा दुसरा किल्ला आपण सह्याद्रीत घेतला. आपण जिथे आलो तो हे रतनगड होता, संधान व्हॅलीच्या शेजारी. भरपूर गर्दी. तुम्हाला जर यायचं असेल हे पर्यटन स्थळच आहे. येताना BSNLचं सिम कार्ड असणं खूप गरजेचं आहे, कारण इथे रेंज नाही आहे. जर येणार असेल तर आधीच कॉन्टॅक्ट कोणाशी तरी करून ठेवा, जेणेकरून तुमची सोय व्यवस्थित होईल. मी डिस्क्रिप्शनमध्ये इथल्या दादाचा नंबर वगैरे देईल. खूप व्यवस्थित सगळं सोय करतात ते. आम्ही 2 वाजता इथे आलो होतो, 1 तास आराम केला, त्यानंतर ट्रेक चालू केला. बाकी नाश्ता होता, सकाळी नाश्ता केला, चहा घेतला आणि आता आपल्याला मस्त बटाटा आणि वांग्याची भाजी आहे, ते पण तुम्हाला दाखवतोच. तर तुम्हाला सिरीज कशी वाटते नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या किल्ल्यावर. पुढचा किल्ला असेल नाशिकचाच असेल. माझी जिरली आता, ऊन खूप वाढलंय. आपण पुढच्या डायरेक्ट पावसाळ्याच्यातच भेटू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र.